कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात खळबळ उडवणाऱ्या प्रकरणात भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दळवी याच्यासह अन्य तिघांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पेण तालुक्यातील कुरमुली येथील एका फार्म हाऊसमध्ये 1 ऑगस्टच्या रात्री फिर्यादी मयूर वनगे याच्यावर लोखंडी रॉड, पाईप, लाकडी दांडका आणि तलवारीने हल्ला केल्याचा आरोप आहे। फिर्यादीनुसार आरोपींपैकी एकाने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच 80,000 रुपयांची रोकड आणि 5 तोळ्यांची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून नेल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत करत आहेत। 1 तारखेला माझं दुकान बंद करून माझ्या फार्म हाऊस येथे जेवायला गेलो होतो। तिथे गेलो असता मी किचनच्या खुर्चीमध्ये बसलो होतो, तेव्हा मला मागून कोणीतरी जोरदार फटका टाकून वार केल्याचं, असं रॉडने मारल्याचं जाणवलं आणि मी खाली पडलो। उठून मागे वळून बघतोय तर तिथे मंगेश दळवी, त्याचे 3 भाऊ हरेश, रुपेश आणि रणजित दळवी, त्या हातात लोखंडी रॉड, लोखंडी पाईप, दांडके आणि तलवार असे घेऊन माझ्यावर चालून आले। ते हे सर्व करत असताना माझे कामगार राहुल व त्याचे वडील यांना तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून बाहेर जा, म्हणजे तुम्हालाही ठार मारू असे बोलून धमकावून त्यांना तिथून पहिले बाहेर काढले। नंतर यांनी माझ्यावरती अंधाधुंद फटके टाकायला सुरुवात केली, रॉडने, तलवारीने असे ढपाढप माझ्यावरती फटके टाकले। त्याच्यामध्ये माझ्यावर सर्व हे असे माझे हात दोन्ही फ्रॅक्चर झालेले होते। हे सर्व होऊन त्याचं मन भरलं नाही, तेव्हा मंगेश दळवी याने त्याच्याजवळील असणारे काळ्या रंगाचे पिस्तूल घेतले, ते रिव्हॉल्वर माझ्या पहिले कपाळावर लावलं आणि नंतर माझ्या 2 ओठांना हाताने दाबून तोंडात नळी भरली रिव्हॉल्वरची आणि मला बोलला, तुला व तुझ्या परिवाराला कायमचं मारून टाकेल आणि ट्रिगर दाबणार। तेवढ्यात रणजित दळवी यांनी त्याला ओढले आणि बस झालं, चल चल असं करत बाहेर ओढलं त्याला। हे होत असताना माझ्या जवळ असणारी 2 दिवसाचा माझा दुकानाची कॅश 80,000 रुपये त्या माझ्या पॅन्टीतून पडली। ती रुपेश दळवी याने उचलली एकाने आणि नंतर हरीश दळवी यांनी माझ्या छातीवर पाय धरून माझ्या गळ्यातली 5 तोळ्याची चैन पण खेचून घेतली आणि वर मला बोलला, परत जर आमच्या नादी लागलास तर कायमचा ठार मारू। त्यात मला जीवे मारण्याचं व हाफ मर्डरची कलम अजून लावलेलं नाही आहे, मला पूर्णपणे ठार मारण्याचेच प्रयत्न आहेत। असे असताना पोलिसांनी तो कलम का लावला नाही? मला हाफ मर्डरचा 307 नवीन 109 हा कलम लावणे गरजेचं आहे। तरी प्रशासनाने व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी, आमचे जिल्ह्याच्या SP मॅडम ज्या खरोखर न्यायप्रविष्ट आहेत, ज्यांचं नाव जिल्ह्यामध्ये गाजलेलं आहे, त्यांना मी विनंती करतो, मॅडम योग्यात योग्य ते कलम लावावे व मोक्का लावून अशा प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच आळा घालावा। पत्रकार बंधूंना सुद्धा मी विनंती करतो की याच्यावर आपण जास्तीत जास्त लक्ष द्यावे, विनंती।